बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान। बारामतीत 22 उमेदवार रिंगणात, पण सुनेत्रा पवारांचंच पारडं जड। राहुरीत अक्षय कर्डिले आणि गोविंद मोकाटे यांच्यात लढत। पश्चिम बंगालसह तामिळनाडूत विधानसभा निवडणुकांसाठी मतदान। बंगालमध्ये पहिला टप्पा तर तामिळनाडूत होणार सरसकट मतदान। बंगालचा दुसरा टप्पा होणार 29 एप्रिलला। आमदार रोहित पवार यांना विशेष न्यायालयाचा मोठा दिलासा। शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात आरोपमुक्त, सत्य लपवू शकत नाही रोहित पवारांची प्रतिक्रिया। मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख केल्यानं भाजपचा संताप। निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावत 24 तासात उत्तर देण्याचे आदेश। जितकी चिखलफेक कराल तितकं कमळ फुलणार, अमित शहांनी सुनावलं। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस। बैठक निष्फळ झाल्यानं आज पुन्हा चर्चा। सरकारकडून ठोस काही मिळाल्याशिवाय संप मागे नाही, कर्मचाऱ्यांचा पवित्रा। पुणे साताऱ्यात गारपिटीसह अवकाळीचा मारा। पुढचे 4 दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अंदाज। तर वाढत्या उन्हामुळे नाशिकसह ठाण्यात पाणी टंचाईचं संकट। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडून पुन्हा एकदा भारतीय जहाज लक्ष्य। 3 भारतीय जहाजांवर गोळीबार, तर इराणनं चर्चेकडे पाठ फिरवल्यानं ट्रम्प बेजार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी मतदान पार पडतंय, तर दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांसाठीचं मतदान 29 एप्रिलला होणार आहे। या निवडणुकीत 2900 पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असून या विधानसभेला कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। तामिळनाडूत निवडणुकांसाठी आज मतदान पार पडतंय। 234 जागांसाठी सरसकट एकाच टप्प्यात तामिळनाडूत मतदान होत आहे। यासाठी तब्बल 4618 उमेदवार रिंगणात असतील। मतदानासाठी 75,032 केंद्र उभारण्यात आली आहेत। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून रोहित पवार दोषमुक्त झालेत। विशेष सत्र न्यायालयाकडून रोहित पवार यांना दोषमुक्त करण्यात आले। या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद झालाय। प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेला अहवाल विशेष न्यायालयानं स्वीकारला होता आणि त्यामुळे या गुन्ह्याच्या आधारे ईडीनं दाखल केलेले प्रकरण कायम राहू शकत नाही, असा दावा करून रोहित पवार यांनी दोषमुक्तीच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता। आपल्या विरुद्ध ईडीनं केलेले आरोप हे खोटे असून खटला दाखल केला जाऊ शकत नाही, असा दावाही रोहित पवारांनी केला होता। त्या अर्जानुसार रोहित पवार यांना आता दोषमुक्त करण्यात आले। कडे पण आपण विषय मांडले होते, चर्चा केली होती, आमची एन्क्वायरी सुद्धा झाली होती, सगळे पुरावे तिथे दिले होते। अनेक हिअरिंग झाल्यानंतर आणि EOW लिस्टसुद्धा तिथे त्यांचा क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर या केसमध्ये कुठंच काय राहिलं नव्हतं। त्यामुळे कुठं ना कुठंतरी आपण हे म्हणू शकतो, जे सत्य असतं ते काही प्रमाणात परेशान होऊ शकतं, पण सत्याचा कधी पराजय होऊ शकत नाही। पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो मनस्ताप झाला, मला असेल, परिवाराला असेल, याच्यामुळे नक्कीच कुठं ना कुठंतरी मनामध्ये एक भावना आहे की हा जो आपल्याला त्रास मुद्दामून त्या ठिकाणी केला गेला, हा काय योग्य नाही। त्यामुळे एक चांगला हिंदीचा डायलॉग आहे की घायल हो इसलिए घातक हो। विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक काल वर्षा निवासस्थानी पार पडली आहे। या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून पक्षाकडून पुढील रणनीती काय असेल यावर चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती। सोबतच चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, अमित साटम आणि चित्रा वाघ या सर्व लोकांची या बैठकीला उपस्थिती होती। पुणे शहरात गारांचा पाऊस झालाय। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं, त्यातच काल संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्यात। हवामान विभागानं आधीच पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली होती। दरम्यान ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्यानं पुणेकरांची उष्णतेपासून काहीशी सुटका झाली आहे।
मुंबई शहरातील पाणी पुरवठा आज आणि उद्या खंडित करण्यात आलाय। महानगरपालिकेकडून शिवडी परिसरातील भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर अत्यावश्यक काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून पाणी कपात करण्यात आली आहे। उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबानं राहणार आहे। ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण या विभागातील अनेक भागांना याचा फटका बसेल। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आणि पुढील काही दिवस पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे। वाढत्या उन्हाच्या झळांमुळे आणि घटत्या पाणी साठ्यामुळे नागरिकांना भीषण परिस्थितीचा सामना करावा लागतोय। अवघ्या 8 दिवसात टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून प्रशासनाला आणखी 9 टँकर वाढवावे लागलेत। सध्या 36 टँकरद्वारे 31 गावं आणि 131 वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय। दरम्यान महाड आणि पेण तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई असल्याचं समोर आलंय। तसंच जलजीवन योजनेची कामही ठप्प झाल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। या संकटावर लवकरच तोडगा काढण्याचं आश्वासन मंत्री भरत गोगावले यांनी दिलंय। पाणी टंचाईचा प्रश्न मोठा असला तरी आता केंद्राने परत 2 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। त्या जलजीवन मिशनची जी काही मधली रखडलेली योजना होत्या त्या परिपूर्ण करण्यासाठी वेळ दिलेला आहे आणि ज्या आता राहिलेल्या योजना त्या पूर्ण करू। परंतु ज्या ज्या ठिकाणी आता पाणी टंचाई कुठं भासल तिथं सरकार म्हणून आणि जिल्हा परिषद म्हणून आमची जबाबदारी आम्ही पार पाडू। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झालेत। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी ई-केवायसी करू नये आणि तब्बल 11 महिने उलटून गेले तरी अनेकांना अद्याप मदत मिळालेली नाही। वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून दखल न घेतल्यानं शेकडो शेतकरी लाखांदूर तहसील कार्यालयावर धडकलेत। तहसीलदार वैभव पवार यांना निवेदन देत तातडीनं नुकसान भरपाईचा निधी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यातल्या धारूर गावात गारपिटीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय आणि नुकसानीचा आढावा घेतलाय। शेतकऱ्यांना धीर देत सरकार मदत करणार, खंबीर रहा असं सरनाईक म्हणाले। त्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना गावातील पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिलेत। नुकसान जास्त दाखवलं तरी चालेल पण कमी करू नका, शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नका असंही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलंय। साताऱ्यातही अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसासह गारांचा पाऊस झालाय। शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे। दिवसभराच्या कडक उन्हानं आणि उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसानं काहीसा दिलासा मिळाला आहे। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडते। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होणार आहे, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर अपक्ष 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आणि त्यामुळे त्यांचे समर्थक नेमका कुणाला पाठिंबा देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तयारीचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आज मतदान होत आहे आणि त्या अनुषंगानं प्रशासनानं तयारी जी आहे तर ती पूर्ण केलेली आहे। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जर बघितलं तर 3,33,543 एवढे मतदार आहेत, तर एकूण मतदान केंद्र हे 374 एवढे आहेत। ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 2180 कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। सोबतच वेगळा पोलीस फौज फाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांच्यामध्ये मुख्य लढत असणार आहे, तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके आणि इतर 3 अपक्ष उमेदवार जे आहेत तर ते निवडणूक रिंगणामध्ये आहे। यामध्ये आपण जर महत्त्वाचं जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटपर्यंत आपली भूमिका जी आहे तर ती जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक जे आहेत तर ते कुणाला पाठिंबा देतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता मतदान कर्मचारी जे आहेत तर ती आपली पूर्वतयारी जी आहे तर ती करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच जर प्रशासनाच्या वतीने जर बघितलं तर संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा लक्षात घेता मंडपाची व्यवस्था जी आहे तर ती देखील निवडणूक विभागाच्या वतीने जी आहे तर ती करण्यात आलेली आहे। एकूणच जर बघितलं तयारी पूर्ण झालेली आहे आणि 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भोंगळे, एबीपी माझा, बुरहाननगर, अहिल्यानगर।
राहुरीनंतर आता जाऊयात बारामतीत पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी मॉकपोल सुरू झालाय. बारामतीत सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. पोटनिवडणुकीच्या मतदानाआधी मॉकपोल घेण्यात येतोय आणि त्यानंतर 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल. तर याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात. पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. मी आहे बारामतीतल्या शारदा प्रांगण येथील मतदान केंद्रावरती आणि या ठिकाणी जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. अवघ्या काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होईल. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बारामतीमध्ये एकूण 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा आहेत. तर एकूण साधारणपणे 3,83,000 इतके मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. खरं तर सुनेत्रा पवार यांच्या विरोधात एकूण 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि असं जरी असलं तरी सुनेत्रा पवारांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातोय. असं जरी असलं तर राष्ट्रवादीला एक नवीन रेकॉर्ड तयार करायचे. देशात सगळ्यात जास्त मतदानानं सुनेत्रा पवारांना निवडून आणण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. आता हा जो चंग आहे, जो बांधलेला निर्धार आहे तो पूर्ण होतो का हे पाहणं महत्वाचं असलं तरी अवघ्या काही वेळामध्ये बारामतीच्या मतदान प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होईल आणि यामध्ये काटेवाडीमध्ये सुनेत्रा पवार आपला मतदानाचा हक्क बजावतील. तर या ठिकाणी आज शरद पवार आपला मतदानाचा हक्क बजावणार नाहीत आणि कारण आजारी असल्यामुळं. तर साधारणतः 7:30च्या दरम्यान बारामतीमध्ये शहरामध्ये आपला मतदानाचा हक्क खासदार सुप्रिया सुळे बजावतील. याच्यामध्ये आता नेमकं किती मतानं सुनेत्रा पवार निवडून येतात, जो कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे तो त्यांचा पूर्ण होतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा. महाराष्ट्रातील तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक स्तरावर जाता येणार आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आणि भारतीय उद्योग महासंघ यांच्यात महत्त्वाचा करार झालाय, ज्यामुळे तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर जर्मनी, जपान आणि रशिया यासारख्या विकसित देशांमध्ये रोजगार मिळण्याची संधी प्राप्त होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात 500 ते 1000 विद्यार्थ्यांना 3 ते 6 महिन्यांचं तांत्रिक आणि विदेशी भाषेचं प्रशिक्षण दिलं जाईल. तर पुढील 5 वर्षात 10,000 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांसाठी सज्ज करण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. मुंबई पर्यटनातील महत्त्वाचा भाग ठरलेल्या राणीच्या बागेत वाघांना पुन्हा आणण्याच्या हालचालींना वेग आलाय. महापौर रितू तावडे लवकरच गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि वनमंत्री मुलुभाई बेरा यांची भेट घेऊन जुनागडच्या सक्करबाग प्राणी संग्रहालयाला रितू तावडे भेट देणार आहेत. कथित मिठी नदी गाळ उपसा घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमला अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केतन कदमला अटक केली होती. सत्र न्यायालयाने 2 वेळा केतन कदमचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाला केतन कदमनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गेल्या वर्षभरापासून आरोपी कोठडीत आहे, मात्र अजून सुनावणी सुरू झालेली नाही आणि सुनावणी सुरू झाली तरी लगेच पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचं निरीक्षण उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. रायगडच्या अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात मरीना प्रकल्प उभारण्यास मंजुरी मिळाली. मच्छीमार आणि प्रवासी बोटींसाठी सुरक्षित पार्किंगची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी हा प्रकल्प राबवला जाणार असून यासाठी सुमारे 1500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मंत्री नितेश राणे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या बोटी उभ्या करण्यासाठी योग्य सुविधा नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. दरम्यान येत्या 15 दिवसात प्रकल्पाचा आराखडा तयार करून लवकरच निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या तयारीला गती देण्याचे निर्देश देण्यात आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत कामं वेगानं पूर्ण करण्यावर भर दिलाय. कुंभमेळ्यासाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, वीज, आरोग्य सुविधा, घनकचरा व्यवस्थापन आणि मुख्य नियंत्रण कक्ष अशा विविध कामांसाठी तब्बल 1063 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो मार्गिका 5A च्या टप्पा 1 आणि 2 सह एकूण 18,130 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर परिसरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 34.21 किलोमीटर लांबीच्या या मार्गिकेत 19 स्थानकांचा समावेश असेल. कापूरबावडी ते धामणकर नाका हा पहिला टप्पा, आणि त्यासोबतच धामणकर नाका ते दुर्गाडी हा दुसरा टप्पा आणि पुढे दुर्गाडी, कल्याण आणि उल्हासनगर असा मार्ग प्रस्तावित आहे.
विदर्भातील दळणवळणाला चालना देण्यासाठी 3 महत्त्वाच्या द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना गती मिळणार आहे. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या प्रकल्पांसाठी हुडकोकडून कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पांचे वेळापत्रक निश्चित करून निविदा प्रक्रिया आणि कामांची पूर्तता ठराविक कालावधीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. भूसंपादनासाठी हजारो कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली असून पुढील 6 वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आयोजित PM व्हिजन 2 आर्ट या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा काल प्रभादेवी येथील पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये पार पडलाय. या स्पर्धेत देशभरातील 75 विजेत्यांचा गौरव झालाय. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातून विविध वयोगटातील सुमारे 3000हून अधिक जणांनी यात सहभाग नोंदवला होता. नवी मुंबई महापालिकेच्या लाच प्रकरणात अटक झालेले उपायुक्त कैलास गायकवाड यांच्या घरातून 38 तोळे सोन्याचे दागिने जप्त झालेत. कैलास गायकवाड यांच्या नावावर नेरूळमधल्या राहत्या घरासह 2 फ्लॅट आणि 1 कार असल्याचं निष्पन्न झालंय. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांना कालच 42,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं. कंत्राटदार दशरथ सुरवते यांनी केलेल्या 21 लाखांच्या कामांची बिलं काढण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत विभागानं काल सापळा रचून त्यांना अटक केली होती. या प्रकरणात कैलास गायकवाड यांच्या घराची काल रात्री झडती घेतली असता 38 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. दरम्यान कैलास गायकवाडांना बेलापूर न्यायालयानं 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नवी मुंबई महापालिकेतल्या लाचखोरी प्रकरणात अटक झालेले उपायुक्त कैलास गायकवाड हे कोणाचे कलेक्टर होते, त्यांच्या पाठीशी कोण आहेत याची चौकशी झाली पाहिजे अशी खळबळजनक मागणी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याआधी एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गायकवाडांना काढून टाकलं होतं. मग त्यांना परत का घेतलं? गायकवाड हे कुणाचे कलेक्टर होते, त्यांच्या पाठीशी कोण होते याची चौकशी करण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रेंनी केली आहे. उपायुक्त होते त्यांना ज्यावेळी या पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे होते त्यांना भ्रष्टाचारामध्ये काढलं होतं. त्यावेळी परत या पालिकेने ठेवायला नाही पाहिजे. आता तो कोणाचा कलेक्टर होता, काय होतं, कुणाचं काय होतं ते आता कळेलच लोकांना पण इतर जनतेला कळलं पाहिजे की कोण मागे आहे यांच्या, कोणाची माणसं ही कशी पालिकेत येतात, चौकशी झालीच पाहिजे. कोल्हापूर शहरानजीक व्याजाच्या पैशांच्या व्यवहारातून एका महिलेला शारीरिक अत्याचार करून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गांधीनगर पोलिसांनी संशयित अमित सावंत याला अटक केली आहे. घरगुती अडचणींसाठी घेतलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जावरून 10% व्याज आणि नंतर शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप या महिलेनं केलाय. आरोपीनं अत्याचार करून व्हिडिओ काढत धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलंय. तसंच संबंधित आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा दावाही पीडित महिलेनं केला आहे. पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो. ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत. तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे. या संदर्भात आम्ही गांधीनगर पोलीस स्टेशन क्रमांक 144/2024 BNF कलम 64 त्याचप्रमाणे इतर कलम आहेत. सावकारी अधिनियम कलम 39 कलम 45 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यातील जो काही आरोपी आहे अमित सावंत याला आम्ही तात्काळ अटक करून मान्य न्यायालयासमोर हजर केला आहे. आरोपी सध्या आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत. सोलापुरात कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याचं धक्कादायक घटना घडली आहे. 6 दिवसांच्या उपचारानंतर या महिलेचा मृत्यू झालाय. 15 एप्रिल रोजी रात्री पती फैजान शेख यांना आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची माहिती मिळते. या प्रकरणात आरोपी पतीला आधीच अटक करण्यात आली असून त्याच्यावर आता हत्येचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. रायगडच्या माणगावमध्ये ओमकार रेसिडेन्सीमधली एका 22 वर्षीय तरुणीची हत्या करून मुख्य आरोपी मागील 3 दिवसांपासून फरार आहे. फरार आरोपीला पकडण्यासाठी रायगड पोलिसांच्या 4 तुकड्या वेगवेगळ्या भागात तैनात करण्यात आल्यात. अद्यापही फरार आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्यानं पोलिसांसमोर आरोपीला पकडण्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलंय. मृत तरुणी आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध जुळले असल्याचं कळतंय. तरुणीची हत्या करण्यामागचं कारण अद्यापही पोलिसांच्या कळू शकलेलं नाहीये. पोलिसांना आरोपीची ओळख पटली असून लवकरच आरोपी ताब्यात घेऊ असा
विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव खेलोबा प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. माढा तालुक्यातील खेलोबा मंदिर परिसरातील जागेच्या वादातून मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की केल्याचा आरोप हाके यांच्यावर होता. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान काही दिवसांआधी अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून वाद झालेला होता. या प्रकरणी हाकेंना जामीन मंजूर झालाय. भंडारा जिल्ह्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जिल्ह्यातील तापमान 42 अंशांवर पोहोचल्यानं सर्व शाळा आता सकाळी 7 ते 10 या वेळेतच भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी दिलेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रखर उन्हापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. अंगणवाडीपासून ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांपर्यंत सर्वांना हे आदेश लागू असतील. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. बुलडाणा जिल्ह्यात लग्न जुळत नसल्यानं 5 दिवसात 2 तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्या आणि यामुळे गावात खळबळ उडालेली आहे. संग्रामपूर तालुक्यात हरीश वानखेडे यानं घरात गळफास घेत जीवन संपवलंय. हरीश हा भूमिहीन असून अत्यंत गरीब कुटुंबातला होता. वडील गेल्या 2 ते 3 वर्षांपासून लग्नासाठी मुलगी पाहतात, पण कोणी मुलगी द्यायला तयार होत नव्हतं. तर दुसरी घटना घडली चिखली तालुक्यातल्या मंगळूर येथे. सत्यपाल भिसे या 25 वर्षीय तरुणानेही लग्न होत नाही म्हणून व्यसनाधीन होऊन गळफास घेतलाय. हिंगोलीत हळदीचे भाव घसरल्यानं हिंगोलीच्या गोरेगावमध्ये शेतकरी आक्रमक झाले. हळदीच्या दरात 12,000च्या सुमारास घट झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेली हळद रस्त्यावर पेटून देत हळदीची होळी केली आहे. दरम्यान सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातल्या शिवणी इथे धक्कादायक प्रकार घडलाय. वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मामाच्या घरी आलेल्या बाचीने सुमारे 2 लाख रुपयांचे सोन्याचे दागिनेच लंपास केले. संधी साधून तिने हे दागिने बॅगमध्ये टाकलेत आणि ती पसार झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. आणि त्यानंतर कारवाईच्या भीतीनं बाचीनं काही दागिने शौचालयात टाकले तर काही तलावात लपून ठेवल्याचे तपासात उघड झालंय. पोलिसांनी सर्व दागिने जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मोती कारंजा परिसरात महापालिकेनं मोठी कारवाई केली आहे. 3 गोडाऊनमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत सुमारे 2 टन कमी मायक्रॉन असलेल्या कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. या गोडाऊनमधून किरकोळ विक्रेत्यांना बंदी असलेल्या कॅरीबॅगची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय. महापालिका कर्मचाऱ्यांनी कारवाई करत सर्व कॅरीबॅग जप्त केल्या असून पुढील कारवाई सुरू आहे. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत खळबळ उडाली आहे. पिण्याच्या पाण्यात केमिकल मिसळल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. सुप्रिया लाईफ सायन्सेस या कंपनीचे केमिकलयुक्त सांडपाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळलं जात आहे. सकाळपासूनच घराघरातील नळांमधून दूषित रासायनिक वास असलेलं पाणी येऊ लागल्यानं खळबळ निर्माण झाली. हे पाणी पिऊन अनेक ग्रामस्थांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास सुरू झाला. यात लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश होता. सुमारे 8 ते 10 जणांना तातडीनं लोटे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. एमआयडीसी प्रशासन आणि कंपनीच्या निष्काळजीपणावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातल्या सावर गावात मुस्लिम समाजाला गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय. गावातील कब्रस्तान नदीच्या पलीकडे असल्यानं अंत्ययात्रेसाठी नागरिकांना थेट नदीतून पार करत जावं लागतंय. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास ही वाट अधिकच धोकादायक बनते. पर्यायी मार्ग म्हणून सुमारे 2 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या समस्येबाबत वारंवार मागणी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. पालकमंत्री संजय राठोड यांनी हा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यानंतर आपण थेट जाणार आहोत बारामतीत. सध्या सुनेत्रा पवार या मतदानासाठी बाहेर पडलेल्या आहेत. तत्पूर्वी त्या विद्या प्रतिष्ठानला जाणार आहेत. तिथे अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांचं दर्शन घेऊन त्यानंतर सुनेत्रा पवार हे मतदान करायला जातील. सध्या सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले आहेत. अभिवादन केल्यानंतर सुनेत्रा पवार या ठिकाणाहून काटेवाडीच्या दिशेने जाणार आहेत. अगदी काही क्षणांमध्ये त्या काटेवाडीच्या दिशेने जातील. या मतदानाच्या निमित्तानं आज हे कुठेतरी रेकॉर्ड ब्रेक मतदान अपेक्षित आहे आणि बारामतीकर मोठ्या संख्येनं बाहेर पडतील अशा पद्धतीची सर्व मतदारांना उमेदवारांना देखील अपेक्षा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. साधारणपणे 23 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत. याच्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा पहिल्या क्रमांकावर नंबर असल्याचं आपल्याला दिसत आहे. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं आपले जे उमेदवार आहेत ते मागे घेतले त्यानंतर कुठेतरी ही निवडणूक एकांगी
दुरंगी होईल यामध्ये शक्यता जास्त आहे. त्यामुळं काही क्षणांमध्ये मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच आता सुनेत्रा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या अजित पवारांच्या विद्याप्रतिष्ठान इथं जे स्मृतिस्थळ आहे त्या स्मृतिस्थळी पोहोचल्याचं आपल्याला दिसतंय आणि या ठिकाणाहून त्या थोड्याच वेळामध्ये काठेवाडी इथे जातील आणि त्या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोबत खासदार पार्थ पवार देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि मतदानाला काही क्षणांमध्ये सुरुवात होणार आहे. साधारणपणे 3,83,000च्या आसपास संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे आणि याच्यामध्ये 2.5 लाखांच्या फरकानं सुनेत्रा पवार निवडून येतील असं देखील 2.5 लाख मतदान घेतील अशा पद्धतीचा एक विश्वास या ठिकाणी रोहित पवार असतील, पार्थ पवार असतील यांना देखील व्यक्त केलेला आहे. आज बारामतीकरांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे कारण साधारणपणे अजित पवारांचं निधन होऊन 3 महिन्यांचा कालावधी उलटतोय आणि त्यानंतर ही पोटनिवडणूक पार पडते. या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीकरांमध्ये एक कुठंतरी दुःखाचं वातावरण होतं की अजित पवारांच्या निधनानंतर एक संपूर्ण बारामती कुठंतरी पोरकी झालेली आहे. मात्र सुनेत्रा पवारांना ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला आणि त्यानंतर त्यांची जी भाषणं सध्या महाराष्ट्रभर होत आहेत किंवा विधानभवनामध्ये काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये सभेच्या निमित्तानं त्यांना केलेलं भाषण हे देखील एक महत्त्वाचं भाषण ठरलं होतं. सांगता सभेच्या वेळी देखील त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं की जरी या ठिकाणाहून अजित पवार नसले तरी त्यांची जी काही महत्त्वाची कामं होती ती सगळी पूर्ण केली जातील. सुनेत्रा पवार आता स्मृतिस्थळावरून मतदानासाठी काठेवाडीच्या दिशेने जात आहेत आणि काही क्षणांमध्येच काठेवाडीमध्ये पोहोचून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तत्पूर्वी एक छोटीशी प्रतिक्रिया त्यांचा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वहिनी, एक अगदी छोटीशी प्रतिक्रिया. आज मतदान पार पडत आहे. ऊन उशीर व्हायला मतदान करायला उशीर होतोय आता मला मतदान करू द्या. मला मतदान केल्यानंतर काय भावनिक वातावरणात आज तुम्ही सामोरे जात आहात, काय मतदानासाठी आता सुनेत्रा पवार या ठिकाणाहून गेलेले आहेत आणि मतदानानंतर आपण माध्यमांशी बोलू अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी या निमित्तानं दिलेली आहेत. पार्थ पवारांशी देखील बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यांचं जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वीच खासदारपदाची शपथ त्यांना घेतली आहे आणि त्यानंतर आज बारामतीमध्ये देखील आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी पार्थ पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा सर्व उमेदवारांना आहे. पार्थ पवार यांना देखील म्हटलं होतं. आपण अगदी जाता त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. दादा, एक छोटी प्रतिक्रिया. आज ऊन देखील मोठ्या प्रमाणात आहेत. आज सर्व मतदार अशा पद्धतीने बाहेर. ऊन आहे पण सकाळचं मत पवित्र मत असतं. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, बाहेर या. आम्ही पण आता चाललोय आमचं मत टाकायला. विश्वास व्यक्त केला होता की 2.5 लाख जवळपास मतं बहिणींना मिळेल. प्रयत्न आहे चालू, बघू. 2.5 लाख क्रॉस करायचा प्रयत्न करू. सगळ्या बारामतीकरांना आवाहन केलं आहे. बारामतीकरांनी सांगितलंय की नक्कीच आम्ही 2.5 लाख क्रॉस करून घेऊ. दादांपेक्षा जास्त मतदान आता 60-70% आपण प्रयत्न करणार आहे. ऊन आहे, अनेक लोकांनी आवाहन केलं आहे की ते करून घेतील. तर आता बघू 5 वाजता काय होतं. या ठिकाणाहून आता पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार मतदानासाठी काटेवाडीच्या दिशेनं जात आहेत आणि काही क्षणांमध्येच आपला मतदानाचा अधिकार जे आहे तो ते बजावणार आहेत आणि त्यानंतर संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये देखील ते दौरा करणार असल्याची आपल्याला माहिती आहे. काही क्षणांमध्येच या ठिकाणाहून इतर जे सर्व जे पवार कुटुंबातले लोक आहेत ते देखील मतदान करताना आपल्याला दिसतील. कॅमेरामन रोहित कांबळेसह निलेश बुधावले, ABP माझा, बारामती. तर सुनेत्रा पवार अजित पवारांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून मतदानासाठी रवाना झालेले आहेत. सुनेत्रा पवार यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तितकाच भावूक करणार आहे, कारण अजित पवारांच्या शिवाय बारामतीमध्ये पार पडणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे अनेक अर्थांनी ही निवडणूक महत्त्वाची आहे. रेकॉर्ड ब्रेक मतदान या निवडणुकीत व्हावं असा राष्ट्रवादीचा निर्धार आहे आणि त्या दृष्टीनं आज नेमकं काय होतं, किती बारामतीकर घराबाहेर पडतात आणि मतदान करतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.
तर सुनेत्रा पवार मतदान करणार असलेल्या काटेवाडीमधील मतदान केंद्रावर आता मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांची रांग पाहायला मिळते. थोड्याच वेळात काही क्षणातच सुनेत्रा पवार मतदान केंद्रावर दाखल होत आहेत आणि त्यानंतर त्या आणि पार्थ पवार हे मतदान करणार आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आज मतदान करायला बारामतीत दाखल झालेलं आहे. अपवाद आहे तो शरद पवारांचा, मात्र त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मात्र शरद पवार वगळता सुप्रिया सुळे, रोहित पवारांचं संपूर्ण कुटुंब आणि पार्थ पवार आणि त्यासोबतच जय पवार हे सगळे पवार कुटुंबीय आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. सुनेत्रा पवार आता मतदान केंद्राकडे रवाना झालेल्या आहेत. काही क्षणात त्या मतदान केंद्रावर दाखल होतील आणि त्यानंतर त्याही मतदान करणार आहेत. सुनेत्रा पवारांसह पार्थ पवार देखील काटेवाडीसाठी आता रवाना झालेले आहेत. अजित पवारांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करून सुनेत्रा पवारांनी आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे आणि तिकडे काटेवाडीमध्ये ज्या ठिकाणी सुनेत्रा पवार मतदान करणार आहेत तिथे मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.